कृषीनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती सोनबा कामठे यांचं वृद्धापकाळानं निधन. फुरसुंगी पुणे येथील कृषीनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी मारुती सोनबा कामठे यांचं दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी वृद्धापकाळानं वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानं फुरसुंगी परिसरातील एक हाडाचे शेतकरी आदर्श कुटुंबप्रमुख हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कैलासवासी मारुती कामठे यांच्या पश्चात मुलगा दत्तात्रय मारुती कामठे, पत्नी सिंधू मारुती कामठे, मुलगी सविता अर्जुन कांचन उरळी कांचन, मुलगी कल्पना दिलीप काळे सोनवरी, मुलगी जयश्री राजेंद्र काळभोर लोणी काळभोर, मुलगी रेखा काळूराम भाडळे उरळी देवाची, पत्नी व 4 मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. कैलासवासी मारुती कामठे यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारानं समाजाला प्रेरणादायी संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सामान्यतः वडिलांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटपावरून वाद, तंटे व नात्यांमधील दुरावा पाहायला मिळतो. मात्र या कामठे कुटुंबानं या सर्व बाबींना छेद देत अनोखा व मानवतेचा संदेश देणारा निर्णय घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी ह्या रक्षा पाण्यामध्ये न सोडता मुलामुलींनी आपापसात वाटून घेतल्या व प्रत्येकानं आपापल्या शेतात स्वर्गीय वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून त्यांची आठवण जपण्याचा सुंदर उपक्रम राबवला. हा उपक्रम केवळ स्मृती जपणारा नसून पर्यावरण संवर्धनाचा आणि पुढील पिढीसाठी आदर्श ठरणार असल्याचं नागरिकांमधून कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगानं आज फुरसुंगी येथील विठुमाई देवराई टेकडीवर कैलासवासी मारुती कामठे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं विठुमाई देवराई टेकडी फुरसुंगी इथं वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या सौजन्यानं पार पडला. यावेळी उत्तम बापू कामठे यांनी कैलासवासी मारुती कामठे यांच्या सामाजिक व कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. तसेच मुलामुलींनी वडिलांच्या अस्थीचे ज्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वाटप करून वृक्षारोपणाचा संकल्प केला त्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन मान्यवर रवींद्र हरपळे यांनी केले. या प्रसंगी गोरखभाऊ कामठे, किशोर कामठे, अमित हरपळे, प्रदीप चव्हाण, भास्कर तसेच कामठे परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा उपक्रम नात्यांची जपणूक, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारांची परंपरा जपणारा असल्यानं समाजासाठी तो नक्कीच दिशादर्शक ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.